एक्का दुरी तिरीनं केला कोकाटेंचा गेम। कोकाटेंचा गेम, भरणेंना लॉटरी। अजित पवारांचे एका दगडात 3 पक्षी। चुकीचं समर्थन मी करतच नाही। माझ्या कोणी चूक केली तर त्याबद्दल मी कारवाई करणारा कार्यकर्ता आहे। त्या राज्याचं नाव खराब करून टाका। मी मागे तुम्हाला 2-3 आवाज केले, तुम्ही नाही वाचला। सभागृहातील एक्का दुरी तिरी माणिकराव कोकाटेंना चांगलीच भोवली आहे। विरोधकांकडून माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना अजित पवारांच्या स्मार्ट गेमची चर्चाही रंगली आहे। अजित पवारांनी कोकाटेंची खुर्ची वाचवली, पण खाते बदल करून कोकाटेंना इशारा दिलाय। कृषी मंत्रालय देखील काही गोष्टीच्या बाबतीत निर्णय झाला आणि कृषी मंत्रालय दत्तामावांकडे दिलेलं आहे, त्यांनाही त्याच्यामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे। शेवटी मी आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना मी नीट वागलं पाहिजे, बोललं पाहिजे। खरं तर माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांबद्दल सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी वारंवार केली जात होती। मात्र राजीनामा न घेता कोकाटेंचं खाते बदल करत एकाच दगडात 3 पक्षी मारत एक सूचक संदेश देण्यात आलाय। राजीनाम्याऐवजी खाते बदल करून कोकाटेंना मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात आलंय। क्रीडा आणि युवक कल्याण खात्यामुळे नाराज भरणेंकडे कृषी खातं दिलं गेलं। फडणवीसांना श्रेय मिळू नये म्हणून अजित पवारांकडून कोकाटेंची उचलबांगडी करण्यात आली। महायुतीच्या स्थापनेनंतर अवघ्या 5 महिन्यात धनंजय मुंडेंच्या रूपात मंत्रिमंडळातली पहिली विकेट पडली। त्यानंतर पुन्हा एकदा मंत्र्यांची विकेट अजित पवारांना परवडणारी नव्हती। त्यामुळेच कोकाटेंचं डिमोशन करून अजित पवारांनी सूचक संदेश दिलाय खरा, मात्र आता तरी मंत्री अजित पवारांचा मंत्र ऐकणार की ऐन निवडणुकीच्या काळात आपल्या वर्तनानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अडचणीत आणणार याचीच उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।